चर्चा होऊन न देता पुढच्या कामकाजापर्यंत ते जातात का अजितदादांचा मुद्दा हा महत्वाचा असल्यामुळे आणि आज तो त्या ठिकाणी चर्चा करून देतात का नाही हे आपल्याला बघावं लागेल की 100% कोणतरी पॉवरफुल व्यक्ती काही मोठी संघटना असू द्या नाहीतर काहीतरी मोठी ताकद आहे जी कुठेतरी अजितदादांच्या ऍक्सिडेंट मागे आहे। एकदा मंत्री नाही म्हणून तहकूब होतं आणि नंतर 2-3 मंत्री आहेत पण बोलण्यासाठी कुणी नाहीत, आमदार पूर्ण कोरम त्या ठिकाणी करत नाहीत म्हणून तिथं तहकूब होतं। काल अध्यक्ष महोदयांना भेटून अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल चर्चा व्हावी अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी केली। त्याच्याचबरोबर अनेक दिवसांपासून आम्ही लक्षवेधी ही त्या ठिकाणी लावण्याची विनंती केलेली आहे। प्रस्ताव हा विधिमंडळाकडे त्या ठिकाणी गेलेला आहे पण अजून तो काही मान्य झालेला नाही। पण आज दुपारी 12 वाजता स्थगन आमचं येणार आहे अजितदादांच्या ऍक्सिडेंट आणि घातपातीबद्दल। आता अध्यक्ष महोदय या स्थगनवर चर्चा होऊन देतात का हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे। त्यामुळे 12 वाजता आज जेव्हा स्थगन येईल तेव्हा नेहमीप्रमाणे चर्चा होऊन न देता पुढच्या कामकाजापर्यंत ते जातात का अजितदादांचा मुद्दा हा महत्वाचा असल्यामुळे आणि आज तो त्या ठिकाणी चर्चा करून देतात का नाही हे आपल्याला बघावं लागेल। जर पूर्ण अधिवेशनामध्ये दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल चर्चा हे सरकार करूनच देणार नसेल तर मग कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका जी आहे की 100% कोणतरी पॉवरफुल व्यक्ती काही मोठी संघटना असू द्या नाहीतर काहीतरी मोठी ताकद आहे जी कुठेतरी अजितदादांच्या ऍक्सिडेंट मागे आहे आणि मग कुठेही चर्चा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी त्या ठिकाणी मुद्दामून करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता दुपारी 12 वाजता काय होतंय हे त्या ठिकाणी बघू। त्याच्याचबरोबर अल्पकालीन चर्चेसाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव हा दिलेला आहे, त्या चर्चेबद्दल सुद्धा काय होतं हे तिथं आपल्याला बघावं लागेल। विषय असाच आहे की या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाहीये आणि मग ती चर्चा त्या पद्धतीची होत नसल्यामुळे कदाचित आमदारांना इथं येऊन चर्चा करण्यामध्ये रसच राहिलेला नाही। आपलं हे जे सेशन जिथं होतं विधिमंडळ जे आहे ते सर्वात मोठं या ठिकाणी न्याय देणारं एक विधिमंडळ आहे जिथं रूल्स अँड रेग्युलेशन हे बनवले जातात। पण दुर्दैव असं आमदारांनाच इथं येऊसं वाटत नसेल, नाहीतर आवाज दाबला जात असेल, नाहीतर बोलून दिलं जात नसेल तर मग कुठं ना कुठेतरी या महाराष्ट्रावर अन्याय होतो असं आपल्याला म्हणावं लागेल। एकदा मंत्री नाही म्हणून तहकूब होतं आणि नंतर 2-3 मंत्री आहेत पण बोलण्यासाठी कुणी नाहीत, आमदार पूर्ण कोरम त्या ठिकाणी करत नाहीत म्हणून तिथं तहकूब होतं। म्हणजे दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की ही या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परिस्थिती आहे। पहिल्या दिवसापासून विधान परिषदेत सातत्यानं मागणी केली जाते की ह्या अपघाताच्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे। विधान परिषदेत सुद्धा चालढकल केली जाते, याचा अर्थ काय काढायचा नाही? याचा अर्थ एकच आहे की व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जातोय। जसं व्हीएसआरला वाचवलं जातंय मग आता शंका जी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती कुणीतरी सत्ताधारीच आहे जो अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे, ही जी शंका नाहीतर अशी काही जी काही विचार आमच्या मनामध्ये होता तो कुठेतरी दृढ त्या ठिकाणी होत चाललेला आहे। साधा एफआयआर करायचा होता, एफआयआर साधा या महाराष्ट्रामध्ये दादांच्या बाबतीत करून दिला नाही। सीबीआयला प्रस्ताव द्या अशी मागणी अजितदादांच्या पक्षाने तिथं केली। दुर्दैव असं तो पक्ष सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं की सीबीआयच्या चौकशीबद्दल काय झालं। दिल्लीत जेव्हा मी तिथं गेलो, दिल्लीत जेव्हा आम्ही चर्चा केली, आम्हाला कळलेलं आहे की महाराष्ट्राकडनं दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी काय विनंती सीबीआयला करा असं सांगण्यात आलं होतं, तसं कुठलंही पत्र महाराष्ट्र शासनाकडनं सीबीआयकडे गेलेलं नाही। म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारलाच
दादांचं इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी कदाचित इच्छा नाहीये असं आपल्याला म्हणावं लागेल. जय पवार सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांची पत्रकार परिषद ही रद्द झाली. काय वाटतंय, त्यांच्यावरती दबाव आहे का कोणाचा, त्यामुळे या दबावाची पत्रकार परिषद रद्द झाली? खरं तर मला जेव्हा कळालं की जय पत्रकार परिषद घेणारे त्याच्याकडे काही पुरावे आहेत, खरंच मनापासून मला आनंद झाला. कारण का आज लढायला कोण तयार आहेत तर सामान्य लोक, कार्यकर्ते, ठराविक पदाधिकारी आणि ठराविक आमदार हे आज लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. त्यात जय सुद्धा जेव्हा मध्ये आधी ट्विट करतो त्याचा फायदा 100% या इन्व्हेस्टिगेशनसाठी नाही तर या तपासासाठी तिथं होत असतो. आणि मग जय जेव्हा पत्रकार परिषद घेणार हे मला कळालं, मला नक्कीच त्याचा आनंद त्या ठिकाणी झाला होता. पण मग नंतर ती पत्रकार परिषद का कॅन्सल झाली, त्याच्यावर कोणाचा दबाव होता का अजून काय त्याच्याकडे माहिती येते, हे खरं तर तोच त्या ठिकाणी सांगू शकतो. पण या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होणार आहे असं स्वतः जयली जर सांगितलं असेल तर 100% या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होईल. आणि मग तो काय इन्फॉर्मेशन पुढे आणतो हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर माझी शेवटची जी प्रेस कॉन्फरन्स असेल या बाबतीतली त्या ठिकाणी मी मुंबईमध्ये 100% घेईल.